नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं स्वागत करतो आणि त्यामध्ये आता जेलमधून मधूने सिंधूला कॉल केलेला असतो. सिंधूच्या हातापाया पडत मधू म्हणत असते की सिंधू, अगं काहीही कर पण मला या जेलमधून बाहेर काढ. हे बघ, बाहेर आल्यानंतर मी तुमच्यामध्ये येणार नाही आणि माझी सावली देखील मी तुमच्यावरती पडू देणार नाही. कुठेतरी मी लांब निघून जाईल ग सिंधू, पण प्लीज मला या जेलमधून बाहेर काढ. ते ऐकून सिंधू म्हणते की नाही मधू, मी आत्ता तुझ्यावरती विश्वास ठेवणार नाही, कारण आता तू विश्वास ठेवण्याच्या लायकीचीच राहिली नाही ग. अगं ज्या वेळेस मी तुला विश्वास ठेवला तुझ्यावरती, त्यावेळी तू मला आणि माझ्या घरच्यांना त्रासच दिलाय. त्यामुळे जेल ही तुझ्यासाठी एकदमच व्यवस्थित आणि सेफ जागा आहे मधू. ते ऐकताच मधू म्हणते की सिंधू प्लीज प्लीज माझं एकदा ऐक ना ग. मधू म्हणते की सिंधू प्लीज मला एकदा भेटायला ये ग. अगं माझी अवस्था बघ प्लीज, फक्त माझ्यासाठी शेवटचं हे कर. सिंधू म्हणते की नाही मधू, आता ते शक्य राहिलेलं नाहीये आणि तुझ्या या बोलण्याला मी आता बळी पडणार नाही. उगाच मला इमोशनल ब्लॅकमेल करू नकोस मधू, असे आता सिंधू मधूला ठणकावून सांगते. सिंधू म्हणते की अगं मधू, तू किती जरी विनवण्या केल्या ना तरी सुद्धा मी तुझं आता काही एक ऐकणार नाही. आणि इथून पुढे तू लक्षात ठेव मधू, मला पुन्हा फोन करण्याचा तू प्रयत्न करू नकोस. आणि एवढं सांगूनही जर तुम्हाला फोन करण्याचा प्रयत्न केला आणि मला त्रास देण्याचा प्रयत्न केलास तर मधू तुला ते खूप महागात पडेल, असे आता सिंधूने मधूला ठणकावून सांगितलेलं असतं. आणि आता सिंधूने फोन कट केलेला असतो तेव्हा राणीचा मोठा नाविलाज होतो. पण त्याच वेळेस पाठीमागून अक्काने मधूचे ते सगळे बोलणे ऐकलेले असते. आणि आता मधूने फोन ठेवताच आता रागाने आणि तावाने अक्का ही आता मधू समोर येते. आणि आता मधू समोर येताच अक्का म्हणते की काय ग, आमची तक्रार करत होती का इंग्लिश मॅडम? तेव्हा आता मधू घाबरतच म्हणते की नाही वो, मी कशाला तुमची तक्रार करील. तेव्हा आता अक्काची ती जोडीदारीन म्हणते की नाही, हिच्या भोळ्या चेहऱ्यावरती जाऊ नको अक्का आणि हिच्यावरती विश्वास ठेवू नकोस. मधू म्हणते की अहो खरंच माझ्यावर विश्वास ठेवा. तर अक्का म्हणते की माझ्या वाटेला जायचं नाही, तुला सांगितलं होतं ना. या अक्काच्या विरोधात अजून एकाने सुद्धा बोलायची कधी हिंमत केली नाही, तोंडातून शब्द काढला नाही. आणि तुझी एवढी मिजाल आणि एवढी हिंमत, असे म्हणत अक्का आता मधूकडून तिचा फोन हिसकावून घेते. आणि तो फोन घेत आता मधूच्या कपाळावर मारत अक्का म्हणते की याची तुला आता खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे. इकडे आता काकू ऋतुजा रेश्मा बसलेल्या असतात. रेश्मा म्हणते की काकू, तुम्ही त्या बाईला कामावर घेऊन खूप चांगलं केलं बरं का. राजेश्री म्हणते की खरं आहे रेश्मा तुझं, अगं आत्ता मला सगळं काही काम होत नाही ग. तेवढ्यात सिंधू तिथे आलेली असते. आणि सिंधू आता विचार करत करत तिथे येते आणि सोप्यावरती बसत एकटक विचार करू लागते. सिंधूकडे आता सगळेजण बघू लागतात. ऋतुजा म्हणते काय झालं ग सिंधू, असं का एकटक विचार करत बसलीस? तेव्हा काकू सिंधूकडे बघत म्हणते की तुला कुणाचा फोन आला होता ना सिंधू? ऋतुजा म्हणते कुणाचा फोन आला होता? तर सिंधू म्हणते मधूचा. ते ऐकून सगळ्यांना मोठा धक्का बसतो. रेश्मा म्हणते की आता त्या मधूचा कशाला फोन आला? तर ऋतुजा म्हणते की आता काय करायचं? तर राजेश्री म्हणते की ही बाई काही आपल्या पिच्छा सोडायला तयारच नाहीये. ऋतुजा म्हणते की सिंधू काय म्हणत होती ग ती? तेव्हा आता सिंधू म्हणते की ती मधू म्हणत होती की मला जेलमधून बाहेर काढा, मी आता जी चूक केली ना ती पुन्हा चूक कधी करणार नाही आणि माझी सावली देखील तुमच्यावर पडू देणार नाही, पण प्लीज मला बाहेर काढा, असे म्हणत विनवण्या करत होती आणि हातापाया पडत होती. तेव्हा आता राजेश्री म्हणते की सिंधू, त्या मधूच्या बोलण्याला अजिबात बळी पडू नकोस. अगं एक नंबरची खोटारडी बाई आहे ती. विचार करत काकू म्हणते की सिंधू मग तू तिला काय सांगितलं ग? सिंधू म्हणते की मी तिला सांगितलं, स्पष्ट शब्दात तिला नकार तर दिलाच, पण पुन्हा मला फोन करू नकोस असंही मी तिला बजावलं. ऋतुजा म्हणते की सिंधू तू एकदम बरोबर केलंस बरं का. सिंधू म्हणते की खरं सांगू का, त्या मधूचं मला तोंडही पाहण्याची इच्छा नाहीये. पुन्हा आता काकू विचार करत म्हणते की मला वाटतं या राणीच्या डोक्यावर परिणाम झालाय. काकूचे बोलणे ऐकताच रेश्मा म्हणते की म्हणजे काय म्हणायचं काकू तुम्हाला? काकू म्हणते की राघवच्या प्रेमासाठी तिने वरून खिडकीतून उडी मारली होती आणि राघव आणि सिंधूवरती तिचा विशेष राग आहे आणि तिने आत्ता अचानक सिंधूची माफी काय मागितली आणि मला इथून सोडव असं काय म्हटली. आणि एवढं सगळं होऊनही आपल्यालाच तिने जेलमधून बाहेर काढायला सांगावं, तेव्हा तिच्या डोक्यावर नक्कीच परिणाम झालाय.
नक्की त्या राणीच्या डोक्यात काय चाललं ना तेच कळत नाही. आणि मी तर त्या राणीबरोबर राघवचं लग्न करायला निघाले होते आणि तिने राघवचाच घात करण्याचा प्रयत्न केला. मी या मुलीला विनायका कशी ओळखण्यात चुकले रे, असे आता काकू पस्तावा करू लागते. तेव्हा आता राजेश्री म्हणते की खरं तर ज्याचं आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर प्रेम असतं ना, त्या व्यक्तीला ती व्यक्ती कधीच दुखावत नसते. त्या व्यक्तीबरोबर राणी जशी वागली ना तसं कधीच कोणी वागत नाही. स्वप्नात देखील तसं वागण्याचा प्रयत्न करत नाही. सिंधू म्हणते की त्यासाठी आई एखाद्या माणसावरती खरं प्रेम असावं लागतं. सिंधू म्हणते या मधूचं कधीच कोणावर प्रेम असू शकत नाही. मधू फक्त स्वतःवरच प्रेम करते. सिंधू म्हणते की जिने स्वतःच्या आईची पर्वा केली नाही इतरांचा काय विचार करणार ती. ऋतुजा म्हणते की अगदी खरं बोललीस बर का तू, पण त्याच वेळेस दरवाजात आता ती कामवाली बाई मोबाईल घेऊन आलेली असते आणि मोबाईलचा कॅमेरा त्यांच्याकडे करत आता ती बाई दरवाजात उभी असते आणि त्यांच्याकडे बघत असते. तेवढ्यात आता रेश्मा आणि सिंधूचे लक्ष त्या बाईकडे जाते आणि ती बाई कॅमेरा धरून आता मोबाईल असा धरून कॅमेरा आपल्याकडे करून बघत असल्याचे सिंधू बघते. आणि एवढ्यात आता सिंधू ही उठून तडतड चालत त्या बाईसमोर येते आणि सिंधू समोर येताच ती बाई घाबरते आणि तिचा मोबाईल खाली करते आणि हातात लपवते. तेव्हा आता सिंधू म्हणते की काय करत होती, तर घाबरून ती बाई म्हणते काही नाही. सिंधू आता हात करत म्हणते की व्यवस्थित सांग बरं का तू काय करत होतीस, मी तुला बघितलं नाही तर मी तुला सोडणार नाही. सिंधू म्हणते की आता का गप्प बसलीस, खरं सांग आमचं बोलणं तू रेकॉर्ड्स करत होती ना. ती बाई म्हणते की तसं काहीच नाही हो, आज माझ्या कामाचा पहिला दिवस आहे ना, तेव्हा मी कुठं काम करते ना हे मी माझ्या घरच्यांना दाखवत होते. सिंधू आता त्या बाईकडे निरखून बघते आणि म्हणते की अच्छा, पण मग तू एवढी घाबरलेली का आहेस. तेव्हा काकूकडे बोट करत ती बाई म्हणते की मला ना त्या मॅडमची खूप भीती वाटते. आणि आता सिंधू काकूकडे बघते. तेव्हा आता सिंधू पुन्हा त्या बाईला म्हणते की हे बघ, पुन्हा अशी चूक करायची नाही आणि आम्हाला विचारल्याशिवाय आमच्या परवानगीशिवाय या घरात कुठलीही नवीन गोष्ट करायची नाही, कळलं का तुला. तर ती बाई मान हलवते. मोबाईलकडे बोट दाखवत सिंधू म्हणते की आता ते जे काही केलंय ना ते डिलीट करून टाक. तर ती बाई म्हणते की हो हो तुमच्या समोरच करते ना, आणि तिचा मोबाईल समोर धरत सिंधू समोर ती आता तिने काढलेली शूटिंग डिलीट करते. सिंधू म्हणते की ठीक आहे, आता कामाला सुरुवात करा तुम्ही. इकडे तिकडे बघत ती बाई म्हणते की मी नवीन आहे ना, मला काही एवढं इथलं माहिती नाही, मला एवढं सांगा ना किचन कुठे आहे. आणि आता सिंधू त्या बाईला किचन दाखवते तर ती बाई किचनमध्ये निघून जाते. तेव्हा त्या बाईकडे बघत सिंधू आता पुन्हा विचार करू लागते. इकडे आता जेलमध्ये अक्काबाईने मधूचं तोंड धरलेलं असतं. मधूचं तोंड दाबून आता मधूला ती अक्का खूप त्रास देत असते. अक्का म्हणते की मी तुला सांगितलं होतं ना माझ्या वाटेला जाऊ नकोस म्हणून, आता मी तुला सोडणार नाही आणि तुझं काही एक ऐकणार नाही. मधूचं जाम तोंड आता त्या अक्काने आवडलेलं असतं. मधूला खूप त्रास होत असतो. मधू म्हणते की सोडा ना, मी काहीच केलेलं नाही. आणि आता राग येऊन जोराने मधू आता अक्काला बाजूला लोटते आणि म्हणते सोड मला. अक्काला बाजूला ढकलून देताच अक्का ही खाली पडते. तेव्हा अक्काच्या जोडीदारनी खूप घाबरलेल्या असतात. तर मधू आता अक्काचं नरडं दाबते आणि अक्काचं तोंड दाबताच त्या बाया मधूवरती धावून जातात. तर मधू म्हणते की हे बघ, जर कुणी मला हात लावलं ना तर हिचा मी जीव घेईन. पटकन आता त्या बायका बाजूला होतात. रागाने अक्काकडे बघत मधू म्हणते की तुला काय वाटलं ग, मी घाबरले आणि मला असं भोळ्या चेहऱ्याची समजतेस काय तू. मी किती डेंजर आहे ना तुम्हाला माहितीच नाही अजून, माझ्या वाटेला जातास काय, असे म्हणत आता मधूने अक्काचा गळा आवळलेला असतो. मधू म्हणते की माझ्या या भोळ्या चेहऱ्यामागचं खरं रूप काय आहे ना ते अजून तुम्हाला माहिती नाही, असे म्हणत आता मधू पुन्हा अक्काचा गळा आवळते. दुसरी बायका म्हणते की अगं सोड. तर लगेच मधू म्हणते की तुझ्यासारख्या 100 बायकांना वठणीवर आणलंय मी, कळलं का तुला. अक्का आता दम कोंडत मधूकडे बघत असते. मधू म्हणते मी जर तुला ठरवलं ना अशी कुठे गायब करील ना तर तुला शोधायला पोलिसांना 7 जन्म लागतील, कळलं का तुला. आणि आता त्या बायका पुन्हा मधूला तिला सोडवण्यासाठी सांगतात. तर जोराने मधू आता अक्काला पुन्हा ढकलून देते. तेव्हा पुन्हा आता राग येऊन अक्का आता मधूकडे बघते आणि आता मधूवरती अक्का धावून जात. पुन्हा आता मधूचं अक्का तोंड दाबते आणि अक्काला ज्या ठिकाणी आता तोंड दाबून बसवलं होतं त्याच ठिकाणी आता मधूला अक्काने बसवलेलं असतं आणि जोराने आता अक्काने मधूचा गळा आवळलेला असतो. आता अक्काने
तिच्या जोडीदारणींना सुद्धा आता मधूचे हात धरावायला सांगितलेले असतात. त्या बायकांनी मधूचे हात धरतात. जोराने अक्का आता मधूचा गळा दाबू लागते. मधूचा दम कोंडू लागतो. अक्का म्हणते की काय म्हणालीस ग, मला मला गायब करणार आणि मला सापडायला 7 जन्म लागणार की काय? या अक्काला तू अजून ओळखलं नाहीयेस. गळा दाबत अक्का म्हणते की तुला काय वाटलं, गप गुमान मी तुझं सगळं ऐकून घेईल की काय? दुसरी बाई म्हणते की या इंग्लिश मीडियमला ना अक्का चांगला जिंगा दाखवलंय, चुरू चुरू बोलते ही. गळा दाबत अक्का म्हणते की या इंग्लिश मीडियमची जीभ लई चुरू चुरू बोलते. असे म्हणत आता अक्काने जोराने आता मधूचा गळा आवळलेला असतो. अक्का म्हणते की ही अक्का ना अगोदर बोलते आणि मग सांगते. दुसऱ्या म्हणी तोंडाच्या वाफा मी घालवत नाही, समजलीस काय तू स्वतःला, असे म्हणत जोराने अक्काने आता मधूचा गळा दाबलेला असतो आणि मधू ही अर्धमेली झालेली असते. आणि लगेचच पोलीस कॉन्स्टेबल ते बघून पळतच येते आणि जेलचा दरवाजा उघडत म्हणते की काय ग, सोड तिला सोड. अक्काला आता पोलीस कॉन्स्टेबल सोडवायला विनवण्या करत असते. ती पोलीस कॉन्स्टेबल म्हणते काय करते ग, सोड सोड, नाही तर मी मोठ्या साहेबांना तुझी कंप्लेंट करल. असे म्हणत अक्काने आता मधूला सोडलेलं असतं आणि रागाने अक्का आता मधूकडे बघत असते. पोलीस कॉन्स्टेबल ती लेडीज आता सगळ्यांना दम भरते आणि म्हणते की गप्प बसायचं काय, समजलं का, नाही तर तुमची मोठ्या साहेबांकडे तक्रारच करेल. असे म्हणत आता पोलीस कॉन्स्टेबल बाहेर जाते. रागाने मधू आता पोलीस ती हवालदार गेल्यानंतर अक्काकडे बघते आणि उठून उभा राहायला लागते. पुन्हा अक्का मधूला ढकलते आणि म्हणते की ती पोलीस हवालदार आली म्हणून वाचली तू, तुझं नशीब चांगलं आहे, नाहीतर आज तू मेलीच असती. आणि जोराने अक्का आता मधूला ओढून आता बाजूला ढकलून देते आणि म्हणते हो बाजूला, आणि आता तिच्या जागेवर जाऊन बसते. तेव्हा आता मधू अक्का एकमेकींकडे बघत असतात आणि तेही रागाने. इकडे आता विनू हा त्याच्या बेडरूममध्ये राघव, मधू आणि विनूचा लग्नाचा फोटो बघत असतो. आणि आता मधूच्या फोटोवरती हात ठेवून आता मधूकडे त्या फोटोकडे बघत विनू विचारात पडतो. मधूने कसे राघवच्या गळ्यात आता वरमाला घातली होती आणि राघवने सुद्धा मधूच्या गळ्यात, हे सगळं आता विनूला आठवतं. तर आता मधूने आपल्यावरती कसा आपल्याला जीव लावला होता हे आता विनूला आठवू लागतं. मधूने आपल्यासाठी कसे गिफ्ट आणले होते आणि बाबा देखील आपल्यावरती किती प्रेम करत होते. आपले पाठ दुखायला लागल्यानंतर डॉक्टर काकूंकडे बाबा आपल्याला कसे घेऊन गेले याची सगळी हकीकत आता विनूने मधूला सांगितल्याचे आता विनूला आठवते. तेव्हा आता मधूने राघवला सांगितलेले असते की राघव काहीही कर, पण आमच्या विनूला बरं करण्यासाठी आम्हाला त्याच डॉक्टरकडे घेऊन जा बरं का. हे सगळं विनूला आठवतं आणि मधूने सुद्धा आपल्यावरती किती जीव लावून आपल्यावरती प्रेम केलं होतं हे आता विनूला आठवते. मधूने विनूची कशी काळजी घेतली होती आणि विनूला औषध वेळोवेळी कसे दिले, विनूला दूध पिण्यासाठी कसा फोर्स केला आणि विनूला कसं सांभाळलं हे आता विनूच्या डोळ्यासमोर येते. आणि त्या क्षणी आता विनूच्या डोळ्यात मधूसाठी टचकन पाणी आलेलं असतं. विनूची काळजी घेत असताना मधूने विनूला सांगितलेलं असतं की अरे मी तुझ्या बाबांना फोन केला होता आणि त्यांना सांगितलं की त्या डॉक्टर काकूच्या ट्रीटमेंटने आमच्या विनूला जर बरं वाटत असेल तर आपण त्या डॉक्टर काकूंची ट्रीटमेंट घेऊ बरं का. तर आपण आता विनू तुझ्यासाठी डॉक्टर काकूंची ट्रीटमेंट घेणार आहोत. असे मधूने आता विनूला कसे सांगितले हे विनूला आठवतं. एवढ्यात दरवाजा उघडून सिंधू तिथे येते आणि सिंधूला बघताच विनू खूप डचकतो आणि घाबरून त्याच्याकडे असलेला फोटो आता पाठीमागे लपवतो. तर आता विनूकडे बघत सिंधू ही विनू शेजारी येऊन बसते आणि म्हणते की विनू, अरे काय झालं रे, मगाशी सगळेजण तुला हाका मारत होते तर सगळ्यांना सोडून तू इकडे एकटा येऊन का बसलास? तर आता चेहरा पाडून विनू म्हणतो की मला बोर झालं. सिंधू म्हणते की अच्छा का बोर झालं विनू तुला? तर विनू म्हणतो काही नाही. आणि तेवढ्यात आता सिंधूला विनूने काहीतरी लपून ठेवल्याचे समजलेलं असतं. पटकन आता सिंधू म्हणते की विनू ते बघ तिथे काय पडलंय, बघ बघ. तर विनू पुढे बघायला वागतो. तेवढ्यात पाठीमागून सिंधू तो फोटो आपल्या हातात घेते आणि राघव आणि मधूच्या लग्नाचा विनू सोबतचा तो फोटो बघून आता सिंधूला मोठा धक्का बसलेला असतो. विनू म्हणतो की आई, तर सिंधू त्या फोटोकडे बघत असते. आणि आता विनू सुद्धा सिंधूची माफी मागत म्हणतो की सॉरी आई, मी मम्माचा फोटो बघत होतो. विनू म्हणतो की मला माहिती आहे आई, तुला हर्ट झालं असेल ना, मला माहिती आहे, तूच माझी खरी आई आहे. पण तर लगेच सिंधू म्हणते की विनू
सिंधू म्हणते की विनू तुला एक्सप्लेनेशन देण्याची काही गरज नाहीये, कारण मला माहिती आहे मधूसोबत तू बराचसा वेळ घालवलायस आणि म्हणून तुला तिची आठवण येणे स्वाभाविकच आहे विनू. तेव्हा विनू आता सिंधूकडे बघतो. विनू म्हणतो आई तू खरंच हर्ट झाली ना? तर सिंधू म्हणते अजिबात नाही विनू. तेव्हा आता विनू म्हणतो की मग मम्मा तुझ्या डोळ्यात पाणी काय आलं? तेव्हा आता हसतच सिंधू म्हणते की आनंदाश्रू आहेत विनू ते. सिंधू म्हणते की आज मला खूप छान वाटतंय, कारण आज सुद्धा माझ्या मुलावरती खूप चांगले संस्कार आहेत. सिंधू म्हणते की विनू अरे माझ्यापासून तू 10 वर्ष लांब होतास, तरी सुद्धा तुझ्यावरती एवढे चांगले संस्कार आहेत. मधूने तुझ्यासाठी जे जे काही केलं त्या सगळ्याची तुला जाणीव आहे. तेव्हा आता सिंधू म्हणते की तू खूप चांगला आहेस आणि तुझ्यावरती खरंच खूप चांगले संस्कार झाले. विनू म्हणतो खरंच आहे? तर सिंधू म्हणते की अगदी खरं. आणि आता त्या फोटोकडे बघा. सिंधू म्हणते की विनू आठवण येते का तुला यांची? तर विनू म्हणतो की नाही, पण त्यांची काळजी वाटते. विनू म्हणतो की खरंच मला काळजी वाटते. तर सिंधू म्हणते का? विनू म्हणतो की कारण ती लॉकअपमध्ये आहे ना, तिथे तिला किती त्रास होत असेल म्हणून. सिंधू म्हणते की विनू असं काही नसतं. तेव्हा आता विनू म्हणतो की आई मी आता टीव्हीवरती बघितलंय पोलीस क्रिमिनलला किती त्रास देत आहेत म्हणून. विनू म्हणतो की आई ज्या वेळेस मम्मा इथे होती ना त्यावेळेस मला तिच्याशी बोलावंसं सुद्धा नाही वाटायचं, पण ती लॉकअपमध्ये गेल्यापासून मला तिची खूप काळजी वाटते असे विनू आता सिंधूला सांगतो. तेव्हा आता सिंधूच्या डोळ्यात बघत विनू म्हणतो की आई मला एक सांग ना, त्या टीव्हीवरती जे दाखवलं ते सगळं काही खरं आहे का? तेव्हा आता विनू म्हणतो की आई मगाशी मी तुमचं बोलणं ऐकलं, म्हणजे पर्पजली मी तुमचं बोलणं नाही ऐकलं. त्यावेळेस मी तेथून जात होतो ना त्यावेळेस माझ्या कानावरती ते पडलं. तेव्हा आता विनू म्हणतो की आई मी तुला काही जरी मागितलं ना तर तू मला देशील? तर सिंधू म्हणते की बोल काय हवंय विनू तुला? विनू म्हणतो की तू एकदा तिला भेटून येशील का? तेव्हा सिंधूला मोठा धक्का बसलेला असतो. विनू म्हणतो की ती प्रॉब्लेममध्ये आहे अशी ती तुला मगाशी म्हणाली ना, मगाशी ती बोलली म्हणून मला तिची खूप काळजी वाटते आणि ती प्रॉब्लेममध्ये असेल का याची देखील मला खूप काळजी वाटते. तेव्हा आई प्लीज तू माझ्यासाठी एकदा तिला भेटून येशील का? असे आता विनूने सिंधूकडे मागणी केलेली असते. सिंधूला आता काय बोलावे आणि काय करावे सुचत नसते. सिंधू आता विचारात पडलेली असते. तेव्हा आता पुन्हा आता विनू सिंधूचा हात धरत म्हणतो की आई प्लीज माझ्यासाठी एवढं करशील का आणि माझ्यासाठी तिला एकदा भेटून येशील का? तेव्हा आता सिंधू ही विनूकडे बघते आणि म्हणते की विनू तू काही काळजी करू नकोस, तुझ्यासाठी एकदा मी नक्की मधूला भेटून येईल. तर आता विनू सुद्धा खूप खुश झालेला असतो आणि म्हणतो की नक्की आई? तर हसतच सिंधू म्हणते की हो विनू. आणि असे म्हणताच आता विनूने सिंधूला थँक्स असे म्हणत आभार मानलेले असतात. आणि आता अखेरीस विनूचे म्हणणे मान्य करून आता सिंधूने मधूला भेटण्याचे ठरवलेले असते. आणि त्यासाठी आता मधूला भेटायला सिंधू ही जेलमध्ये आलेली असते. आणि मधू ही जेलमध्ये असताना सिंधू ही मधू समोर येते. सिंधूला बघताच आता लगेच मधू आता सिंधूकडे धाव घेते आणि म्हणते की सिंधू प्लीज मला इथून बाहेर काढ ग, इथे मला खूप त्रास आहे सिंधू प्लीज. मधू म्हणते की हवं तर सिंधू मी तुझ्या पाया पडते ग, पण प्लीज मला इथून बाहेर काढ. तेव्हा आता सिंधू मधूला सांगते की राघवला खोट्या गुन्ह्याच्या आरोपाखाली अटक केली होतीस आणि तरीही आज मी तुला इथे भेटायला आले मधू. तरी सुद्धा आज मी तुला इथे भेटायला आले, पण आता इथून पुढे मी तुला कधीही भेटायला येणार नाही असे म्हणत आता सिंधू तेथून जाऊ लागते. तेव्हा आता मधू मोठ्याने सिंधूला म्हणते की सिंधू. आणि आता इकडे सिंधू ही मधूला भेटून घरी आलेली असते आणि घराच्या दरवाजात येताच आता सिंधूला फोन येतो आणि लगेच सिंधू आता फोन उचलते. तर फोनवरती आता सिंधूला सांगण्यात येतं की मॅडम तुम्ही आता जेलमध्ये मधू राणीला भेटायला आला होतात ना? तर आता सिंधू म्हणते की हो. तर तो माणूस म्हणतो की मॅडम मधू राणीच्या डोक्याला मार लागलाय आणि त्यांना सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केलंय. तेव्हा आता मधूच्या डोक्याला मार लागला आणि मधू सिटी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाली हे कळताच आता सिंधू ही सिटी हॉस्पिटलमध्ये येऊन पुन्हा आता मधूची भेट घेते. तिथे आता मधूच्या डोक्याला पट्टी बांधलेली असते आणि सिस्टर मधूला घेऊन चाललेली असते. तेवढ्यात आता सिंधू मधू समोर येते आणि म्हणते की तुला जेलमध्ये जायचं नाही म्हणून तुझी ही नाटकं चालली मला माहिती आहे मधू, पण तू एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुझा हा प्लान कधीही सक्सेस होऊ देणार नाही.
तेव्हा आता सिंधू म्हणते की वचन देते मी तुला जेलमधून बाहेर काढेन, आता तरी तुझं हे नाटकं बंद कर. तेव्हा मधू आता सिंधूकडे बघते आणि आता सिंधूने मधूला जेलमधून बाहेर काढण्याचे वचन दिलेले असते आणि आता सिंधू ही मधूला जेलमधून बाहेर काढून आता मधूचा कसा खेळ कायमचा खल्लास करते हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.